भिवंडी मुंबईचे दादा खेळाडू आणि या भिवंडीचे यंगस्टार ही लढत आपल्याला पाहायला खूप मजा येणार आहे. एक्सपिरियन्स आणि त्याच्यानंतर उगवते तारे सितारे भिवंडीचे आज एकामेकाच्या विरोधामध्ये आपण पाहतो. या मॅच मध्ये 4 ओव्हरची मॅच असेल. टॉस लागलाय ओमसाहेब बँड्राच्या बाजूने. प्रथम फिल्डिंगचा निर्णय मैदानाच्या आतमध्ये आता पाहतोय आपण. अगदी स्क्रीन वरती 2 पंच विजय पिल्लाई म्हणजेच बाळाजी आणि अमोल काळे सर हे 2 पंचांच्या भूमिकेमध्ये या मॅच साठी आपल्याला जॉईंट होतील. आणि आमच्या कॉम्बॉक्स मध्ये दीपक फडके सर विगर, दीपक पाटील सर पळसपे आणि आमचे गुणलेखक कांचनजी पाळकर सर केवाळे. आणि 24 लाईव्ह इव्हेंटची टीम सज्ज झाली आहे. सर्वांच्या वतीनं आपण करूया पुन्हा एकदा या मॅचला एन्जॉय करणारे मैदानामध्ये जे प्रेक्षक आहेत, अगदी आपलं काम बाजूला ठेवून क्रिकेटवरती असलेलं नितांत प्रेम या मैदानावरती त्यांना घेऊन आलाय. तर सर्व प्रेक्षक क्रिकेट रसिकांचं करूया किंजल ट्रॉफी आदर्श ट्रॉफी 2025 मध्ये सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम असेल. युट्यूबच्या माध्यमातून ह्या मॅचला एन्जॉय करतात त्या प्रेक्षकांचं देखील आपण स्वागत करूया. या ट्रॉफी मध्ये मेगा फिनाले, मेगा फायनल, अगदी मागील मॅच आपण पाहिली. VPP पनवेल खूप जुनं नाव आहे क्रिकेटच्या पटलावरचं आणि ते सातत्य अजूनपर्यंत टिकून ठेवलंय. जरी आता वय 40+ झाले असेल तरी नावाचा डंका आजही गाजतो या मैदानावरती. आणि त्याच्या अगेन्स्ट गावदेवी गावठाण एक उरण तालुक्यातील दादा संघ होता आणि आज गावदेवी गावठाण तालुका निहाय क्रिकेटमधून पुढे आले होते आणि तिथे VPP पनवेल संघाला पराभूत करत मेगा फायनल ओपन लॉट्स मधून मेगा फायनल मध्ये दाखल झालेले आहेत. 2 बॅट्समन मैदानामध्ये दाखल आहेत. एक आहे सूरज केणे, भवालेचा बॅटर. कालच्या दिवसामध्ये मानकोळीच्या स्पर्धेमध्ये दोन्ही टीम्स मध्ये फायनल झाली होती. विनीत माळी मानकोळी आणि कालच्या आपण पाहतो मालकोलीची टुर्नामेंट, त्यामध्ये हेच 2 संघ आपल्या ग्रामीण संघाच्या अगेन्स्ट जर पाहिलं तर ग्रामीण मधून खेळत असताना एकामेकाच्या अगेन्स्ट मेगा फायनलची मॅच तिथे मात्र मानकोली संघाने बाजी मारली विनीतच्या टीमने. आणि आता ओपन टुर्नामेंट मध्ये भिवंडीकडून सलामीच्या आघाडीचे ओपनर ब्लास्टर मैदानामध्ये दाखल झालेत. भवाळेचा सूरज केणे आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय मानकोलीचा यंगस्टार विनीत माळी. बॉलिंग ट्रॅक वरती ओमसाहेब बँड्रा. पहिलाच बॉल, वॉड बॉल अगदी खोलवा टप्प्याचा होता पण तिथे मात्र लेग स्टिक मिस केली. पंच सांगतायत की हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त 10 येते. अमन मणियार ओमसाहेब बँड्रा कडून आपण पाहतोय गोलंदाजीच्या भोळ्यावरती दाखल झालाय. पहिलाच बॉल वेगवान होता, गती फार होती पण लाईन मिस केली आहे. व्हाईट बॉल येतोय. पहिलाच बॉल वरती अतिरिक्त धाव, 1 धाव स्कोरबोर्ड वरती दाखल झाली. नेक्स्ट बॉल. इथे मात्र अपील केली जाते. उत्साह दाखवलाय पंचांकडे पण पंचांनी कोणतीही रिॲक्शन दिली नाहीये. इथे अशाळभूत नजरेने सर्व प्लेयर्स पाहत राहिलेत पण काय झालंय नक्की, एज होती का तिथे, एच अँड टेकनचा चान्स होता का, मग तिथे मात्र अशाळभूत नजरेने पाहत राहिलेत. पंचांशी सल्ला मसलत होतोय की काय घडलंय या बॉल वरती. पण तिथे सूरजने दाखवलंय की इथे कदाचित एक टप्पा, एक बाउन्सने बॉल पकडला त्यामुळे पहिला बॉल येते डॉट. चांगली सुरुवात. मार्डट्री पॉवर प्लेचा हे षटक आहे. अमन मणियार बॉलिंग ट्रॅक वरती गती दाखवली. ओपन क्रिकेट सातत्याने खेळत असताना ओमसाहेब बँड्राकडून हा बॉल ओव्हर फुल टॉस, फ्लिक ऑन द रिक्स. मनगटाचा वापर केला, फक्त दिशा दिली बॉलला. पायावरचा बॉल होता. बॉटम हँडचा चांगला वापर केला. बॅटचा फ्लो खूप चांगला होता, बॅट स्विंग चांगला होता आणि इथे आला चौकार दुसऱ्या बॉल वरती. अमनच्या अगेन्स्ट चांगला फटका. सूरजची काल कमालीची खेळी राहिली आहे, तेवढ्याच ताकदीची त्यांनी गोलंदाजी कालच्या रात्रीमध्ये केली आहे आणि नक्कीच आजही फॉर्म तसाच आहे. चौकार आलाय सूरजच्या बॅटमधून. सातत्याने पायावरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय अमन मणियारचा होतोय पण तिथे सूरजने फ्लिक ऑन द रिक्स, मनगटाचा चांगला, बॉटम हँडचा चांगला वापर पाहिला. चौकार डीप स्क्वेअर लेगला. नेक्स्ट बॉल. इथे स्वीप केलाय, बॉलला पाठवला डीप स्क्वेअर लेग सीमारेषे पलीकडे
आणखीन एक दर्जेदार षटकार येतोय सूरज केनेच्या पाठमधून. भवाळेचा ब्रँड दाखवत असताना हा षटकार आपण पाहिलाय सूरजच्या पाठमधून. धावा झाल्यात 11. 3 बॉलचा खेळ संपलाय. ओपन क्रिकेट आपण पाहतोय. मुंबईचे दादा संघ, मुंबईचे तारे सितारे, तर एका बाजूला भिवंडीची स्टारकास्ट आपण पाहतो. यंग टॅलेंट, युवा जिगरबाज मैदानाच्या आतमध्ये दोन हात करत असताना पहिल्या षटकामध्ये धावा आहेत. एकूण 11 धावा. खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी सूरज केने, मॅन फ्रॉम भवाळे यांच्या माध्यमातून. फुलटॉस इथे मात्र नाखुश असेल, कारण या फुलटॉस वरती फटका सजवायचा होता लॉंग ऑफच्या वरून, इनफिल्डच्या वरतून, पण तिथे अगदी मिसटायमिंग होतोय. एक धाव येते, हरकत नाहीये. स्कोरबोर्ड पोहोचलाय तो 12 या अंकावरती. 12 धावा स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. ओपन निहाय क्रिकेट आपण पाहतोय. अगदी स्ट्रायकिंग एंड वरती मानकोलीचा युवा जिगरबाज विनीत मालीला आपण पाहतोय. अमन नेक्स्ट बॉल. अगली पेशकश अमनची, तेज तर्रार होता, फक्त टॅप केलाय. एक धाव कम्प्लीट. शॉट एक्स्ट्रा कव्हरला मिस स्पीड झाले. एकीचं रूपांतर होतंय 2 धावेमध्ये. सिंगलला कन्वर्ट केलंय दुहेरीमध्ये. चांगली बॅटिंग या ठिकाणी भिवंडी 11 भिवंडी टीम कडून. ओपनर ब्लास्टर विनीत आणि सूरजच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्कोरबोर्ड पुढे चाललाय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 14 धावा या स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. यावेळेसचा बॉल आपण पाहतोय ऑन साइडला मारायचा होता. तिथे इनसाइड एज बॅटची मोठी एज होती. बॉल शरीराला अदळला. एक धाव येते. स्कोरबोर्ड पुढे चाललाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 15 या अंकावरती. चांगली सुरुवात आपण पाहतोय भिवंडी 11 भिवंडी संघाची झाली आहे. नाणेफेक गमावली आहे. बॅटिंग वाटायला आली, कारण इथे माहिती आहे लास्ट मुवमेंट वरती देखील चेस धावा होऊ शकतात. बॅटिंग पॅराडाईज, हे विकेट, हे मैदान, बाउंड्री लाईन अगदी छोटी आहे आणि त्यानंतर आपण चेस करू शकतो. हा निर्णय घेतला होता क्षेत्ररक्षणाचा, पण त्या निर्णयावरती मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये आपली बॅटिंगची बोलबाला दाखवला, आपला बॅटिंगचा दमखम दाखवलाय. अमनच्या अगेन्स्ट इथे 15 धावा स्कोरबोर्ड वरती विदाऊट लॉस. जमेची बाजू आहे. एक चांगली सुरुवात, चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल या मॅच मध्ये. भिवंडी 11 भिवंडी संघाला अंतिम मेगा फायनल मध्ये पोहोचायचा. गावदेवी गावठाण या संघाविरोधात कोणता संघ 2 हात करेल, कोणता संघ येईल, यासाठी चालू असलेली मैदानाच्या आतमध्ये ही घोडदौड आपण पाहतो. हे एन्जॉय करते क्रिकेटचं पर्व. किंजल स्पोर्ट्स आणि आदर्श ट्रॉफी 2025 शानदार दिमागदार पर्व. संध्याकाळचं सत्र पूर्वार्ध. आता सकाळची सुरुवात खूप चांगली झाली होती. आता जशी स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये, अंतिम चरणामध्ये येईल ना, प्रेक्षकांची भरपूर मांदियाळी या मैदानावरती पाहायला मिळेल, कारण आज स्टारकास्ट खूप मोठी आहे. मुंबईचे तारे सितारे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओमकार देसाई असतील, आणि हा पनवेलचा एक अपकमिंग स्टार आपण पाहतोय. नयन भगत वाजेपूर वरून बिलॉंग करणारा खेळाडू. डावखुऱ्या हाताचा तेज तर्रार गोलंदाज. इथे पहिलाच बॉल इंटू द ब्लॉक होल मध्ये ऑफ साइडला टाकलाय. जबरदस्त गोलंदाजी. आदर्श मधून सुरुवात केली. तालुकानिहाय क्रिकेट खेळत असताना विशाल जितेकर आणि कंपनी त्यांना प्रमोट केलं, आणि नक्कीच आज आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती वाजेपूर गावाचा ब्रँड दाखवत असताना नयन भगतला आपण पाहतोय. आणि ओमसाई बँडरचे आमचे कांचनची पालकर आम्हाला सांगतायत स्वतः अहमद भाई मॅनेजर स्वतः आज दाखल झाले क्षेत्ररक्षणासाठी. पण इथे मात्र एक चांगला बॉल नयन भालेकरच्या माध्यमातून, नयन भगतच्या माध्यमातून, माफ करा, नयन भगतच्या माध्यमातून आलाय. खूप चांगला बॉल इथे डिलिव्हर होतोय. रिव्हर्स स्विच हिट करायचा होता, पण तो स्विच हिटला मात्र त्यांनी आधीच ओळखलाय. चांगला बॉल होता नयनच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल. इथे पुन्हा एकदा खोलात टाकला. बॅट अँड पॅड मधला बॉल होता. स्वीप केला. एक धाव तर कम्प्लीट बाउंड्री लाईनच्या जवळ. खूप चांगला कमालीचं क्षेत्ररक्षण होत आहे. टाळ्या होत आहेत या क्षेत्ररक्षणासाठी. 2 धावा येतात. 2 धावेने संघ पुढे चालला. एकूण धावा संख्या पोहोचली आहे 18 या अंकावरती. 18 धावा स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. पहिलं सत्र प्रगतीपथावरती. पहिल्या षटकाचा खेळ. पहिल्या षटक राहिलाय ते भिवंडी 11 भिवंडी या संघाच्या नावावरती, पण दुसऱ्या षटकाची कमालीची सुरुवात आपण पाहतोय. यावेळेस बॅटची एज मागे ओमकार आहेत आणि टिपलाय. सुंदर खेळ संपलाय. सूरज केने यांचा खेळ. चांगली बॉलिंग या ठिकाणी नयनच्या माध्यमातून. तर या ठिकाणी आपण पाहतोय एक अनाउन्समेंट. शेतकरी कामगार पक्ष बारापाडा पुरस्कृत श्री साबीरबाई दळवी, माजी सरपंच कर्नाल आयोजित
राजा शिवछत्रपती ट्रॉफी 2026 डे नाईट टुर्नामेंट आहे, माफ करा. 21 जानेवारी ते 25 जानेवारी ही स्पर्धा आहे आणि स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे 2 लाख रुपये, दुसऱ्या क्रमांकाचं 1 लाख, तिसऱ्या क्रमांकाचं 50 आणि चतुर्थ क्रमांकाचं 50,000 रुपये. आणि जर या 32 संघांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे. 8 तालुका ओपन संघ असणार आहे, याची नोंद घ्यायची आहे, आणि 24 ग्रामीण संघ असतील. आणि जर या ट्रॉफीज मध्ये कोणाला भाग घ्यायचा असेल तर हसनैन दाखवे, क्वालिटी दाखवे या चॅनलचे प्रोप्रायटर हसनैन दाखवे यांच्याशी संपर्क साधा प्लीज. ही क्रिकेट रसिकांना आपण करूया विनंती. आणि जाऊया मॅचच्या दिशेने. या ठिकाणी या अतिशय रोमांचक मॅच. ओमसाई बँड्रा आणि त्याला फाईट भिवंडी 11. भिवंडी विकेट गेली पहिली. सूरज केने बाद झाला. यावेळेस मात्र टॉपेज आहे. बॉल मागे विकेटच्या लॉंग स्टॉप रिजन मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत पण बॉल सीमारेषा पार जातोय. 4 धावांसाठी आलाय खणखणीत दर्जेदार चौकार. बॅटर होते विजेंद्रच्या पाठ मधून आल्या हा खणखणीत असा चौकार. धावा पुढे चालल्यात. स्कोरबोर्ड चाललाय 22 अंकावरती. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगती पथावरती 22 धावा स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. एक अगला वेगळा स्ट्रोक उलटा पुलटा केलायचा होता आणि बॅटची टॉपेज घेतली आहे. बॉलला वेग होता आणि त्या वेगानेच हा चौकार वसूल केला भिवंडीच्या या बॅटरने. यावेळेस मात्र खेचलाय बॉलला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नाहीये. खूप मोठा गॅप आणि तिथे आलाय हा खणखणीत पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. बॅटर विजेंद्रच्या पाठ मधून बॅक टू बॅक 2 चौकार. नयन खूप चांगली किफायती गोलंदाजी करत होता पण त्यावरती केलंय आक्रमण. विकेट गेली. त्यानंतर मात्र पलटवार झाला. पहिले वार केला सूरज केनेला परतावलं होतं पण त्यानंतर मात्र जसा विजेंद्र आलाय पलटवार पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 चौकार. विजेंद्रच्या पाठमधून संघाची धावसंख्या पोहोचली आहे एकूण 2 षटकांच्या अखेरीस 13.00च्या सरासरीनं 26 या अंकावरती 26 धावा स्कोरबोर्ड वरती. प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आनंद घेतो या मॅचचा संध्याकाळच्या सत्रामध्ये कारण ना खूप चांगले प्लेयर्स पाहायला मिळतात या मॅच मध्ये आणि आयोजन तितकंच दिमागदार. 13वा दिवस आहे आजचा. ही स्पर्धा खूप चांगली यशस्वीरित्या पार पडली. 4 दिवस स्पर्धा ठेवताना अगदी घाम निघतो पण 13 दिवस अगदी कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागता यशस्वीरित्या पार पाडलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. तेजसजी म्हात्रे आणि विशालजी जितेकर यांच्याकडून सातत्याने प्रत्येक वर्षी या स्पर्धेचं आयोजन तितक्याच दिमागदार, देखणं आणि अभिमानास्पद असतं आणि ते देखील या वर्षी देखील आपण पाहतोय. हे आयोजन खूप देखणं आहे, दिमागदार आहे. अगदी सर्व 64 ग्रामीण संघ असतील, त्यानंतर 8 तालुका 8 ओपन म्हणजे एकूण 16चा गट, त्यानंतर 8 40+ अशा सर्वांना संधी या स्पर्धेमध्ये देण्यात येते. सन्माननीय आयोजक आमचे तेजसजी म्हात्रे यांच्याकडून लेग कटर आलाय. पंच आमच्याकडे फिरतायत म्हणजे असेल अवांतर बॉल. व्हाईट बॉलची 1 धाव येते. स्कोरबोर्ड पुढे चालला. धावा संख्या 27. बॉलर आहे कृष्णाला आपण पाहतोय. लेदर बॉलची ऍक्शन घेऊन बॉलिंग करणार. आपण काय फटका खेचला, अगदी मागे खेचला, स्वतःला स्क्वेअर कट लगावले. विनीतच्या पाठ मधून आला. एका टप्प्याने डीप एक्स्ट्रा कव्हरला पार होते बॉल. मिळतोय चौकार. कृष्णा त्रिपाठी बॉलिंग ट्रॅक वरती. आपण पाहतो ना सातत्याने लेदरचे जे बॉलर असतात ना ते इंटरनॅशनल जे बॉलर पाहतो त्या ऍक्शनने त्याची गोलंदाजी लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने टाकतोय पण तिथे एक्स्ट्रा कव्हरला इनफिल्डच्या वरून खेचलेला बॉल चौकार आलाय. स्कोरबोर्ड पुढे चाललाय. 31 या अंकावरती भिवंडीचा खूप चांगली बॅटिंग होती आहे. विनीत माळी या बॅटर कडून तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय 1 विकेट गमावलाय. प्रेशर नाहीये, कोणताही दबाव तंत्र आपल्यावर घेतलेला नाहीये. 2 चौकार आले. त्यानंतर हा सलगचा आला 3रा चौकार. सांघिक यश या ठिकाणी मिळतं भिवंडी टीमला. आता मात्र फिरून खेळलेत, जागा बनवली, आधीच ओळखले. मागे बॉल आहे. आता बॉल चालला डिफाईन लेग, सीमारेषे पार. चौकार की षटकार पंचांचा निर्णय येणं खूप महत्वाचं आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय स्क्रीन वरती. हा बॉल काय आहे, काय निर्णय असेल. तिसरा पंचांकडे डिसिजन पाठवलाय. आता 24 लाईव्ह इव्हेंटची टीम सज्ज व्हायची आहे की या बॉल वरती धावा किती बुक झाल्यात, 4 की 6, कारण तिथे दोन्ही पंच कन्फ्यूज आहेत. त्यामुळे 24 लाईव्ह इव्हेंटची टीम आणि आमचे तिसरे पंच DK सर द्वारकानाथ चोरगे बेळवली हे सांगतील या बॉल वरती किती धावा आहेत, काय सुरुवात राहिली आहे.
कृष्णा त्रिपाठी याच्यावरती आक्रमक केलाय. 2-1 चौकार तर जरूर आलाय. हा षटकार आहे की चौकार हे चेक केलं जात आहे लाईव्हच्या माध्यमातून. 24 लाईव्ह क्वालिटी आहे, अगदी दर्जा आहे लाईव्ह मध्ये. आणि तो दर्जा आता इथे दाखवत असताना सलग 13 दिवस खूप कमालीची मेहनत त्यांनी घेतली, अथांग मेहनत. आणि त्या मेहनतीचं फल त्यांना नक्कीच मिळत आहे. संदेश पाटील अँड कंपनी 6 आहे. यस, तिसऱ्या पंचांचा निर्णय आला. हा षटकार आहे. या षटकाराने एकूण धावसंख्या पोहोचली आहे ती 37 या अंकावरती पोहोचली आहे. 37 धावा स्कोरबोर्ड वरती. चांगली सुरुवात तिसऱ्या ओव्हर मध्ये कृष्णा त्रिपाठी याच्यावरती विनीतच्या माध्यमातून आपण पाहतोय. विनीत शांत होता, एकेरी दुहेरीवरती जास्तीत जास्त त्याचा फर होता, पण जसा सूरज आऊट झाला त्यानंतर मात्र जबाबदारी आपल्या खांद्यावरती आपल्या हातामध्ये घेतली आहे आणि खूप चांगली बॅटिंग साकारत असताना मानकोलीचा खेळाडू 37 धावा स्कोरबोर्ड वरती दाखल झालेले आहेत. स्टंप माईक देखील आहे. जी काय हरकत विकेट वरती होईल बॅटरच्या माध्यमातून, यष्टीरक्षकाच्या माध्यमातून जे काय बोललं जाईल ते ऑन माईक तुम्हाला सर्व प्रेक्षकांनाही ऐकायला मिळेल. हे 24 लाईव्ह इव्हेंटचं यश आहे. पुढचा बॉल राऊंड द विकेट ना. इथे मात्र समोर खेचलाय व्ही शेप मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. एका टप्प्याने बॉल फील्ड केला जातोय. विनीत स्वतःवरती नाखुश आपण पाहतोय, कारण एक चांगला फटका त्याने एक्झिक्यूट केला होता. तिथे असं वाटलं क्षेत्ररक्षक नाहीये, हा चौकार जरूर मिळेल का, पण वेगाने क्षेत्ररक्षक आलेत आणि हा सेव्ह केला आपल्या धावा, आपल्या टीम साठी. 3 धावा. धावसंख्या 38 वरती. 38 धावा. ओपन क्रिकेट आपण मैदानामध्ये पाहतोय. ओमसाहेब पांढरा फिल्डिंग करते. भिवंडी 11 भिवंडी. भिवंडीचे तारे सितारे युवा अपकमिंग सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आतापर्यंत चांगली बॅटिंग राहिली आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. धावा पोहोचल्या त्या 38 या अंकावरती. इथे रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. स्विचिटचा प्रयत्न वेगवान गतीमध्ये बीट केलाय, पण लेग बाईसच्या स्वरूपामध्ये ही एक धाव. धावा कशी येऊ, क्रिकेटचा एक नियम आहे, रूल्स ऑफ क्रिकेट, की स्कोरबोर्ड वरती स्कोरबोर्ड हलतं राहणं खूप महत्वाचं आहे, धावा येणं खूप महत्वाचं आहे आणि ते केलंय, ते दाखवलंय या ठिकाणी भिवंडीच्या या बॅटर्सने. 39 वरती स्कोरबोर्ड पोहोचलाय. कृष्णा त्रिपाठीचा नेक्स्ट बॉल. अगली पेशकश कशी असेल, वेग आहे, गती आहे आणि चेंडू वळवण्याची ताकद देखील आहे. पण इथे समोर टाकलाय. समोरचा बॉल विनीत ठेवणार नाही. विनीतने पाठवलाय लॉंग ऑफ सीमारेषे पलीकडे, इनफिल्डच्या वरतून पाठवलाय षटकार. षटकाराला धावसंख्या अगदी सुस्थितीमध्ये पोहोचत असताना 45 या अंकावरती तिसऱ्या षटकाचा हा खेळ चालू आहे. अखेरचा एक बॉल असेल. 45 धावा. खूप चांगली बॅटिंग विनीतने केली अद्यापर्यंत. मानकोलीचा हा सुपरस्टार अगदी बरसलाय ओमसाई पांढऱ्याच्या बॉलर्स वरती. 45 वरती स्कोरबोर्ड पोहोचलाय. त्याच्या बॅट मधून 2 षटकार, 1 चौकार, 2 डबल आणि 3 सिंगल धावा या ठिकाणी आपण पाहतोय. इथे जागा बनवले. लोअर फुलटॉसचा बॉल फॉलिंग स्वीप. स्वतः पडले झडले, पण आपल्या टीमला धावा बनवायच्यात यासाठीचा चालू असलेला हा प्रयत्न आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. 2 धावेने तिसरं षटक संपलंय. तिसऱ्या षटकाचा समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती जर आपण पाहिलं, नजर जर फिरवली तर एकूण धावा पोहोचल्यात त्या 47 अंकावरती. 47. यस, तिसऱ्या पंचांची मागणी भीमर साठी. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे विनीतच्या माध्यमातून. हा DRS असेल. किंजल ट्रॉफी, आदर्श ट्रॉफी ही चर्चेचा विषय आहे संपूर्ण रायगड टेनिस पटलावरचा. अगदी जर आपण पाहिलं, गतीवर्षी देखील खूप चांगली स्पर्धा होती आणि या वर्षी देखील 13व्या दिवसामध्ये देखील तितकंच ताकदीचं दिमागदार दर्जेदार असं आयोजन आपण पाहतोय. सन्माननीय तेजसदादा म्हात्रे आणि विशालदादा जितेकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. काहीच कमी राहिलेलं नाही आहे या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. जर वैयक्तिक पारितोषिकं पाहिली, सर्वोत्कृष्ट ग्रामीण मध्ये अगदी इलेक्ट्रिक बाईक आपण पाहतो, इलेक्ट्रिक स्कूटी पाहतो, फेअर डिलिव्हरी आहे. यस, ओव्हर संपली आहे. ओव्हर नंबर 3चा खेळ संपला. 3 ओव्हरच्या अखेरीस 47 रन्स इन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. लास्ट मॅन गोज टू सूरज के इज ऑन स्कोर 7 डिलिव्हरी अँड 13 रन्स. फैजल नेक्स्ट बॉलर आपण पाहतोय. अंतिम षटकामध्ये स्वीप केले बॉलला, डीप मध्ये प्रोटेक्शन एकदम कम्प्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न नाहीये, एकच धाव आहे ती. फैजल गोलंदाजी करतोय.
अगदी हाईट फॅक्टर जर पाहिला फैजलचा गोलंदाजीला पोषक असा हाईट फॅक्टर आहे. वरतून चेंडू येतोय 6 फीट सलग त्याची हाईट वाटते, त्याच्यापेक्षाही जास्त वाटते आणि त्याच्याही वरतून म्हणजे एक हाईट फॅक्टरचा फायदा या गोलंदाजाला जरूर होईल फैजलला. पण तिथे मात्र छोटा तीर घाव करे गंभीर पॉकेट साइड डायनामाइट. विनीत माली इज ऑन स्ट्राईक नाव. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल इथे केलंय काय आकाश होते विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. लेझी क्रिकेट पाहायला मिळत आहे आणि हा बाईच्या स्वरूपाने चौकार आलाय. बाईचा चौकार स्वतः कॅप्टन आणि कॅप्टन कडून ही अपेक्षा नव्हती, कारण इझिली हा बॉल कनेक्ट करायची अगदी आपण पाहिलं इझी क्रिकेट आकाशच्या माध्यमातून होतोय. पण हा चौकार मच निडेड होता. स्कोरबोर्ड पोहोचला 50 कम्प्लीट, 52 रन्स इन अ बोर्ड. नेक्स्ट बॉल उलटा मारण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. इथे गती फार होती, टप्पा अचूक होता. वुडलँड स्पॉट वरती पीच झाला बॉल आणि तशीच गती पकडली. बॉल विसवला आकाश स्वतःवरती नाखुश. हा कसा काय माझ्याकडून बॉल निसटला याच दुविधेमध्ये याच माइंडसेट मध्ये असतील, पण हरकत नाहीये. त्यानंतर कम्मालीचा कमबॅक राहिलाय. डॉट बॉल आलाय गोलंदाज फैजलच्या माध्यमातून. इथे मात्र मिनी हेलिकॉप्टर लुक गॅप शॉट सिलेक्शन आहे. बॉल पाठवला एका टप्प्यानं. विनीतच्या पाठ मधून येतो आणखीन एक कम्मालीचा चौकार. विनीत बरसलाय अक्षरशः. तुफानी बल्लेबाजी होती, तुफानी बॅटिंग करतोय. 4 संघ पुढे चालला. एकूण धावा संख्या 56 या अंकावरती. अब तक 56 आपण पाहतोय. स्कोरबोर्ड वरती धावा दाखल झालेल्या आहेत. ओव्हर द विकेट ना फैजलचा नेक्स्ट बॉल. इथे मात्र फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतोय आणि सुंदर झेल टिपलाय. संपला विनीतचा खेळ, पण विनीतने प्रभावित केलाय. प्रेक्षकांची जरूर मन जिंकलेत. बॅटिंग आवडली असेल तर विनीतसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायलाच हव्यात. खूप चांगली बॅटिंग भिवंडी मधून खेळत असताना भिवंडी 11 भिवंडी ओमसाई बँड्राच्या अगेन्स्ट त्यांनी केली आहे आणि अंतिम ओव्हर मध्ये सेकंड लास्ट बॉल वरती त्याची विकेट गमावली आहे. पण हरकत नाहीये. धावा आणि संघ सुस्थितीमध्ये पोहोचलाय. अद्यापपर्यंत 56 या अंकावरती. जर विनीतची वैयक्तिक खेळ आपण पाहिला 27-12 मध्ये केला. 27 2 षटकार 2 चौकार त्याच्या पाठमधून आपण पाहिले. भरोडीचा एक स्टार खेळाडू अजय पाटीलला आपण पाहतोय. अगदी भिवंडीच्या ग्रामीण क्रिकेट मधून नावात रूपाला आलेले सितारे आज ओपन टुर्नामेंट मध्ये आपण पाहतोय. ओपन लॉर्ड्स मध्ये आज ओमसाई बँड्राच्या अगेन्स्ट फाईट करत असताना आणि चांगली फाईट दिली आतापर्यंत. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. इथे मात्र मी म्हटलं होतं ना खांद्याचा एक चांगला वापर करणारा गोलंदाज आहे. उंच आहे, हाईट फॅक्टर खूप चांगली आहे गोलंदाजीला पोषक. डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉल नंतर स्कोरबोर्ड वरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. 24 बॉल संपले. 24 बॉलच्या अखेरीस धावा झाल्या 56. 57चं टार्गेट आहे. प्रेक्षक रसिक खूप अगदी मन लावून या मॅचचा आनंद घेतात. त्या सर्वांचा पुन्हा एकदा आमच्या कॉम्बॉक्सच्या वतीनं आपण करूया सहर्ष स्वागत. खूप चांगली बॅटिंग झाली आहे भिवंडी 11 भिवंडीच्या या सर्व बॅटर्स कडून. जर पाहिलं विनीत, सूरज, त्यानंतर विजेंद्र चांगली बॅटिंग साकारली आहे. 56 झालेल्या आहेत ओमसाहेब बँड्राच्या अगेन्स्ट. आता करायच्या आहेत धावा. त्या 57 आणि धावा कशा होतील काय होतील पण त्याआधी आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. आणि टॉस होतोय तिथे मोरबे त्याच्या अगेन्स्ट वडापन वहाळ या दोन टीमच्या दरम्यान. तर प्रवीणजी ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल संपन्न केला जाईल. ग्रामीण मधील सेकंड सेमीफायनल उपांत्य फेरीचा हा सामना वडापन वहाळ आणि त्याच्या विरोधामध्ये मोरबे. चला टॉस जिंकलाय तो मोरबे संघानं. यस चला पटापट खेळा. आज शेवटचा दिवस आहे. बऱ्याच सामने अजून कव्हर करायचे आहेत आणि आपल्याला ओव्हर मध्ये कपात करायची नाहीये, हे सगळ्यात महत्वाचं.
24 बॉल आणि 57 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. चांगली बॅटिंग केली यश एंटरप्राइजेस भिवंडी संघाकडून. पहिल्यांदा सूरज केणे 7 बॉलमध्ये 13, विनीत माळी 12 बॉलमध्ये 27, विजेंद्रने 9 धावा केल्या आणि नक्कीच एक चांगलं टार्गेट 56 धावा केल्या. 57 धावांचं टार्गेट 4 ओव्हर्स मध्ये मात्र. चला बॅटर पाठवा ओमसाहेब बांड्रा. चला 12th मॅन पाठवा ओमसाहेब बँड्रा. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. मुंबईचा वंडर बॉय ओमकार देसाई, मिस्टर हेलिकॉप्टर या नावानं मात्र सुप्रसिद्ध असणारा टेनिस क्रिकेट जगतामधील एक व्यावसायिक खेळाडू, दिग्गज खेळाडू, लोकप्रिय खेळाडू ओमकार देसाईला आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याच्या साथीला फलंदाज आपण बघतोय मुझम्मिल खान. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली ओमसाहेब बँड्रा टीम कडून. तर गोलंदाजी ट्रॅकवर अक्षय तेटे, मॅन फ्रॉम नानकर. या स्पर्धेमध्ये सुद्धा अक्षय तेटे दिसला होता आपल्याला, नानकर संघ खेळताना दिसला होता. पहिलाच बॉल उडवलाय ऑन साइडला, मिड विकेटच्या वरतून खेचलाय थेट खेळाडू कक्षाकडे. ओमकारच्या पॅट मधून येतोय पहिला षटकार. भव्य स्वागत झालंय अक्षय तेटेचं. पहिला षटकार येत असताना 57 धावांचं टार्गेट आहे. स्कोर तर चांगला उभा केला यश एंटरप्राइजेस भिवंडी टीमनं, परंतु तो स्कोर सुद्धा थांबवावा लागेल, धावांचं संरक्षण करावं लागेल. थेटेचा हाही बॉल पाठवलाय आणि बॉल जाईल तो सरळ दिलीप वेंकसरकर अकॅडमी मध्ये. ओमकारच्या बॅट मधून येतोय लगातार दुसरा षटकार. आक्रमक फलंदाजीला मात्र सुरुवात केले. सुरुवातीपासूनच आक्रमण हेच बचावाचं तंत्र आणि याच उद्देशानं मात्र मैदानामध्ये फलंदाजी केली जाते ती ओमकार कडून. आजपर्यंत कित्येक वर्ष खरं तर हे नाव मुंबई टेनिस क्रिकेटला पडलेलं हे गोड स्वप्न. ओमकार देसाई अक्षयवर मात्र हल्ला चढवलाय. पहिल्या दोनही चेंडूंवर मात्र सीमारेषेच्या बाहेर धाडले. 57 धावांचा चेस करायचा, परंतु ओमकार थांबला तर सारं काही शक्य आहे. 14.14च्या सरासरीने मात्र पुढे सरकायचं आहे. चेंडू सोडून दिला होता, इकडे मात्र थोडासा अंदाज चुकला असेल ओमकारचा. कोणती प्रतिक्रिया नाही. पास कडून डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूची सांगता 2 षटकारांचा खेळ आल्या आल्या मात्र सादर केलाय. प्रत्येक ओव्हर मध्ये 14ची तरी सरासरी राखावी लागेल आणि पहिल्या 3 बॉल मध्ये 12 धावा आल्यात. फुल लेंथ होता, फक्त दिशा दिले. नाईसली टायमिंग. बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार 4. 16 धावा स्कोर कार्डवर. 16 रन्स ऑन बोर्ड नाव. अक्षय तेटे थोडासा महागडा ठरत असताना पहिल्याच ओव्हर मध्ये यापूर्वी याच संघामधून पवन केणे खेळताना दिसला होता, परंतु पवन केणे नुकताच ISPL मध्ये या खेळाडूची निवड झाले आणि त्यामुळे थोडा आराम असेल. इतर कोणत्याही स्पर्धा
तो आता ऍज पर कॉन्ट्रॅक्ट खेळू शकणार नाहीये. आणि जर खेळला निदर्शनात आलं तर लगेच तो कॉन्ट्रॅक्ट सुद्धा रद्द केला जातो. रिव्हर्सिव्हचा प्रयत्न होता यावेळेस मात्र ओमकार यांचा. डॉट बॉल निर्धाव चेंडू आता थोडासा लईमध्ये परतत असताना हा चेंडू काहीसा आतमध्ये आला. ऑफ ब्रेक केला होता, ऑफ कटर पाहायला मिळाला. ओमकार देसाई यांचे सुपुत्र वेदांत देसाई माजी मुंबई संघाकडून ISPL खेळताना दिसतील. अंडर 19 कॅटेगरीमध्ये रायगडमधील सुद्धा बरेचसे खेळाडू नव्याने सिलेक्ट झालेत. चेंज ऑफ पेस थोडासा धीम्या गतीने टाकला होता, ओळखला आणि बॉलला पाठवलंय ते स्क्वेअर लेगच्या वरतून. 6 धावां करता षटकार, 3 षटकार 1 चौकार. पहिल्याच ओव्हरमध्ये अक्षय तेटेचा घाम काढलाय. 22 धावा धावफलकावर. चला चेंडू द्यायचे मिस्टर ललित. पंकज माळी येतोय दुसरं षटक घेऊन. मानप्रॉम भाटाळे संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळला. नानकर संघ सुद्धा खेळला. तेजस मात्रे यांनी बऱ्याच दूरवरून संघ आणून खेळवले. सातपाटी संघ खेळला, वर्सोवा संघ खेळला. सगळे कोपरे पालघर जिल्हा पासून संघ या स्पर्धेमध्ये खेळले. तळेखार मुरुड संघ ग्रामीण मधून खेळला. 64 ग्रामीण, 32 ओपन, 96 संघ या स्पर्धेमध्ये खेळलेत आतापर्यंत. ऑन साइडला बळवले बॉल. स्क्वेअर लेगकडे फिल्डर आहे. डीप मध्ये सिंगल मिळेल. पंकज माळी या ओव्हरमध्ये कंट्रोल करावा लागेल कारण पहिल्या षटकामध्ये अक्षय तेटेच्या धावा आल्या त्या तब्बल 22 आणि त्याचमुळे कमबॅक करावा लागेल या मॅचवर यश एंटरप्राइजेस भिवंडी या टीमला. पंकज माळीकडून नक्कीच त्या अपेक्षा असतील. ओमकार देसाई आणि मुझम्मिल खान असे ओपनर्स आपल्याला पाहायला मिळतात. ओमसाई पांढरा टीमकडून आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. ओपनची सेमीफायनल तुमच्या समोर आहे. या लढतीतील विजेता संघ थेट फायनल मध्ये प्रवेश करेल. या अगोदर ग्रामीण गटामधून मुरबी संघानं या स्पर्धेची फायनल गाठले. विहान खाडेकर मुरबी हा संघ फायनल मध्ये दाखल झालाय ग्रामीण पूल मधून. यावेळेस मात्र ऑन साइडला उडवलाय. ओमकार की जय जयकार. काय दर्जेदार खेळ मात्र पाहायला मिळाला आतापर्यंत. चौथा षटकार त्याच्या पॅट मधून. कमाल पाहायला मिळते आणि धावसंख्या मात्र झपाट्याने वाढत असताना स्कोर कार्ड वर लागले त्या तब्बल 29 धावा. 29 रन्स ऑन बोर्ड. पंकज माळी त्याच्यावर सुद्धा हल्ला चढवलाय. भिवंडीला जिंकायचा असेल तर पहिल्यांदा मात्र हा मोठा अडथळा दूर करावा लागेल तो यश एंटरप्राइजेसला. शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन केला. जंटल टच दिला. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरू शकते आणि याचंच उदाहरण दाखवून दिलं मैदानामध्ये. स्मार्ट क्रिकेट पाहायला मिळालं, इंटेलिजन्स क्रिकेट पाहायला मिळालं आणि आज चेंडू तडमॅनला 4 धावां करता चौकार. चौफेर फटकेबाजी करताना तुम्हाला पाहायला मिळेल ओमकार देसाई. मिस्टर हेलिकॉप्टर या नावानं ओळखला जातो जरूर खेळाडू. हेलिकॉप्टर स्ट्रोक जरूर आलेला नसला परंतु सध्याच्या स्थितीला आपण पाहिलं तर ओमसाई पांढरा संघ मात्र लीड करतोय या मॅच मध्ये.
ओ यावेळेस मात्र पूल केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओमकार देसाईचा जलवा. आणखीन एक गगनचुंबी षटकार. $39 रन्स 39 धावा धाव फलकावर आणि ओमकार देसाईच्या वैयक्तिक 38 धावा 57 करायच्यात. म्हणजेच काय अजून 19 धावांची गरज असेल. 18 धावांची गरज असेल 13 बॉल मध्ये. 13 बॉल 18. तेरा बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे. 9 बॉलचा सामना केला आतापर्यंत ओमकार देसाई यांनी. 38 धावा आणि कसाही चेंडू टाका त्या चेंडूवर मात्र षटकाराची मोहर उमटवत आहेत पंकज माळी. पुन्हा एकदा आणखीन एक ओमकार देसाईच्या पॅट मधून येतोय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आकाशाला गवसणी घालणारा हा बुलंदी षटकार. शॉर्ट बॉल थोडासा बाउन्सर मारण्याचा प्रयत्न पंकजने केला. तयारच होता पूल साठी. 6वा षटकार ओमकारच्या बॅट मधून निघत असताना 45 धावा धाव फलकावर. अवघ्या 12 धावांची गरज आहे. ओमकार देसाई पोहोचले 44 वर. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 3 अर्धशतक आपण पाहिली. ओपन लॉट्स मधून विश्वजित मात्रे अभ्या दापोलीचा त्याच्या बॅट मधून अर्धशतक आलं होतं. त्यानंतर आपण पाहिलं होतं मोराबे ग्रामीणचा संघ आणि मोराबेचा अमित चिवकरच्या बॅट मधून एक अर्धशतक आलं होतं. आणि वाघाची वाडी ग्रामीणचा संघ अविनाश वाघ त्याच्या बॅट मधून एक अर्धशतक आलंय. 3 अर्धशतक आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेत. मुझम्मिल ठोकतोय ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्याच्या बॅट मधून येतोय षटकार. अर्धशतक धाव फलकावर पांढरा टीमचं. 51 धावा कंप्लीट होत असताना अवघ्या 13 बॉल मध्ये 51 धावा पूर्ण केल्यात. आता फक्त गरज असेल ती 6 धावांची. परंतु उत्सुकता एवढीच आहे ओमकारचं अर्धशतक पाहायला मिळणार का. स्विच इट केला होता. यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. एक अतिरिक्त रन मिस्टर विजय पिल्लाय पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि स्क्वेअर लेग अंपायर सिनियर मिस्टर अमोल काळे. ओ यावेळेस सॉफ्ट हँडेड ढकलले. ओमकारला स्ट्राईक वर येऊ दिलंय. स्मार्ट क्रिकेट मुझम्मिलला सुद्धा माहिती आहे ओमकारचं अर्धशतक व्हावं ही त्याची सुद्धा इच्छा आहे. 44 धावांवर नाबाद खेळतोय. 53 धावा धाव फलकावर. 4 धावांची गरज आहे. परंतु अर्धशतक करायचं असेल तर षटकार खेचावा लागेल. या अगोदर विश्वजित मात्रे अभ्या दापोली अमित शिवकर मोरावे आणि त्याचबरोबर अविनाश वाघ वाघाची वाडी 3 अर्धशतक 12 दिवसात. ओ यावेळेस ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन कडे चेंडू जात असताना कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न झालेला नाहीये. डॉट बॉल. 4 धावांची गरज आहे. परंतु ओमकार देसाईचं अर्ध्या शतकासाठी 6 धावांची गरज आहे. 44 धावांवर खेळतोय. 11 बॉल मध्ये 6 षटकार ठोकलेत आतापर्यंत. ओ लॉफ केले बॉल हवेत आहे. मिड ऑफला पडलाय. वॅकंट एरिया नो मॅन्स लँड मध्ये चेंडू सिंगल मिळेल. एकच धाव या ठिकाणी मिळवता आली. टीमची टोटल पुढे जाईल 54 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. परंतु स्ट्राईक एंडला आता मात्र मुझम्मिल खान. या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अर्धशतकासाठी वाट पाहावी लागेल कदाचित. स्वीप करायचं होतं. यावेळेस मात्र बॉल डॉट निघाला. निर्धाव चेंडूची सांगता. 7 चेंडू आणि 3 धावा असं इक्वेशन या मॅच मध्ये. ओनली 3 रन्स रिक्वायर्ड. परंतु या 3 धावा आता मात्र ओमकारच्या बॅट मधून येणार. ओमकारचं अर्धशतक होणार का याची उत्सुकता फक्त क्रीडा रसिकांना असेल. ओ यावेळेस कव्हर्सला भेदत बॉल चाललाय. ओमकारचं अर्धशतक जरूर हुकला असेल परंतु हा सामना जिंकलाय तो ओमसाई बांद्रा टीमनं. अभिनंदन. विदाउट लॉस
विदाउट लॉस इकडे मात्र मोठा चेस केलाय तोमसाई बँड्रा ऑल इंडिया ओपन गटामधून पुढे आलेला संघ आणि या संघानं घातले ओपनची फायनल अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करेल ओमसाई बँड्रा. अभिनंदन टीम बँड्रा. नेक्स्ट मॅच ग्रामीणचा उपांत्य फेरीचा सामना सेकंड सेमीफायनल. या अगोदर एक सेमीफायनल पूर्ण झाले आणि त्या सेमीफायनल मध्ये मुरबी संघ फायनल मध्ये प्रवेश केलाय. आता मात्र दुसरा ग्रामीणचा संघ त्यांच्या समवेत कोणता असेल आणि यासाठी ही लढाई आहे. एका बाजूला टीम मोरबे नेरे दुंद्रे विभागामधील संघ तर दुसऱ्या बाजूला उल्वे नोड मधील संघ पाहायला मिळेल टीम ओडापून वहाळ. आणि जाऊया आपण मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे. 12 चेंडू आणि 45 धावांची इनिंग साकारणारा मिस्टर हेलिकॉप्टर ओमकार देविदास देसाई ठरले त्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. सामनावीर या पुरस्कारानं मात्र सन्मानित करूया आपण ओमकार यांना.